पेशंट जेव्हा आजारी पडतो तेव्हा त्याला फक्त एकाच व्यक्तीवर विश्वास असतो, तो म्हणजे डॉक्टर. कारण डॉक्टर म्हणजे आशा, डॉक्टर म्हणजे आयुष्य वाचवणारा देवदूत. पण हाच डॉक्टर जर एखाद्या रुग्णाचा गैरफायदा घेत असेल, तर तोच डॉक्टर रुग्णावर अत्याचार करत असेल, तर हा विचारसुद्धा अंगावर शहारे आणणारा आहे. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील कारेजी तालुक्यात घडलेली एक धक्कादायक घटना जाणून घेणार आहोत. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील बोरीबोरी नावाचं गाव. या गावात सुभाष हरिप्रसाद विश्वास नावाचा 48 वर्षीय प्रायव्हेट दवाखाना चालवत होता. गावातील आणि आसपासच्या गावातील लोक त्याच्याकडे उपचारासाठी जात असत. सकाळचे साधारण 10 वाजले असतील. छत्तीसगडमधील 2 भावंड, भाऊ आणि त्यांची 26 वर्षाची बहीण या डॉक्टरकडे तपासणीसाठी आले. डॉक्टरांनी त्या महिलेच्या भावाला बाहेर बसवले आणि स्वतः त्या महिलेला आपल्या चेंबरमध्ये घेऊन गेले. महिलेने तिची समस्या डॉक्टरांना सांगितली. डॉक्टरांनी तिला तपासणी टेबलवर झोपण्यास सांगितले. सुरुवातीला त्याने तिच्या पोटाला हात लावला. नंतर हळूहळू तिच्या शरीराला अशा ठिकाणी हात लावू लागला ज्याचा तपासणीशी काहीही संबंध नव्हता. महिलेने विरोध केला, पण डॉक्टर म्हणाला, हे सगळं माझ्या चेकअपचा भाग आहे. यात